नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता आपण बघत असाल की बाजारात जर आपण भाजीपाला घ्यायला गेलो तर भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोणताही भाजीपाला जर घ्यायला आपण गेलो तर तो 30 रुपयाच्या पाव किलो दराने खाली तुम्हाला कोठेच भेटणार नाही. प्रत्येक भाजीपाल्याचं असंच झालंय. वांगी घ्या किंवा मिरची घ्या, त्याचबरोबर कोणत्याही भाजीची जुडी जर म्हटलं तर 10च्या पुढेच भेटेल तुम्हाला. त्याचबरोबर कारलं तर अति महाग झालेलं आहे. दोडका घ्या, कोणताही भाजीपाला घ्या, तुम्हाला 30 रुपये पाव किलो या दरानं कुठंही कमी भेटणार नाही. तर तुम्हाला काय वाटतंय की एकीकडे भाजीपाल्याचे असे जास्त वाढलेले भाव की लोकांना वाटत असेल की शेतकरी किती महाग विकतोय, कसं काय, पण एकीकडे त्यातून जास्त होणारं नुकसान हे कोणाला दिसत नाही. ते म्हणजे कांद्याच्या बाबतीत पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कांद्याचं जे कांदा निर्यातीवर बंदी केलेली आहे तिथं किती नुकसान होतंय शेतकऱ्याचं. आणि त्याचबरोबर ह्या भाजीपाल्याबद्दल आपण जे बोलतोय तो भाजीपाला नेमका कसा महाग जातोय आणि शेतकऱ्यालाही त्यातनं तितकंच नुकसान होतोय, तोटा होतोय, कारण की इतकं महाग जाऊन पण त्याला काहीच राहत नाही. ते कसं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, हा तो भाजीपाला आहे. मी आता सांगितलं की 30 रुपये पाव किलो दराने तुम्हाला कुठेच कमी मिळणार नाही. ही फक्त चंगळ आणि जास्त विकतायत ती म्हणजे व्यापारी लोक, जी रोज भाजीपाला विकत घेतात आणि विकाय बसतात, किंवा ठोक बसून विकणाऱ्या लोकांना जी विकतात ते व्यापाऱ्यांचं साधतंय. कारण की शेतकऱ्याला यातून काहीच नफा भेटत नाही. शेतकरी रानात जास्त कष्ट करतोय, मेहनत करतोय, चिकाटीनं ते पीक आणण्याचा प्रयत्न करतोय, फवारणी असेल, खतं औषध असतील, याचं भाव दुप्पट लावले तरी तो काहीतरी करून कर्ज काढून आणतोय, का तर आपल्याला या पिकाचं 2 पैसे चांगलं भेटतील आणि आपल्या संसारासाठी किंवा आपल्या परपंचासाठी याचा हातभाग लागेल आपल्याला थोडासा या पिकातून. पण असं होतच नाही. नेमकं कसं होतंय, जर शेतकऱ्याचा आपण बघायला गेलो तर वाशीला जर माल पाठवला तर आपला माल खूपच कमी किमतीत तिथं व्यापारी घेतात आणि फसवणूक पण जास्त प्रकारे होते तिथं. तर आपला भाजीपाला हे थोडक्यातच विकला जातोय, 10-20 रुपये किलोनं विकला जातोय. आणि जे व्यापारी लोक आहेत किंवा बसून विकणारे जे व्यापारी आहेत त्यांचं साधतंय, कारण की ते विकतात 50-60 रुपये किलोनं. त्याच्यामुळं हा भाजीपाला जरी इतका महाग झाला तरी शेतकऱ्याला यातनं काहीच मिळणार नाही. शेतकरी कायम मातीत जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि शेतकऱ्याचं कायम नुकसानच होताना आपण बघतोय. तर एकीकडे वाटत असेल की इतका भाजीपाला महाग शेतकरी तर हे शेतकरी विकतच नाहीत, व्यापारी लोक विकतात, जे बसून विकणारे आहेत ती. तर त्यांचा जास्त फायदा होतो, शेतकऱ्याचा काय सुद्धा फायदा होत नाही. पहिल्यापासून शेतकऱ्याचं नुकसानच होत आलं आहे आणि ह्याच्या पुढे असंच होणार आहे, कारण की आपलं सरकार जे नालायक आहे त्याच्या या कारणामुळं हे सगळं होतंय. तर भाजीपाला हा महाग राहतोच, कारण की शेतकऱ्याकडून फुकट घेऊन लोकांना फुकट खायची सवय लागलेली आहे. जे शहरातली लोक असतील किंवा काही बरीच चांगली असतील, काय जशी असतील तशी, पण व्यापारी लोकांना आणि जे शहरात राहणारे लोक आहेत त्यांना शेतकऱ्याचं फुकट खायची सवय लागलेली आहे. आणि शेतकऱ्याचं मन सुद्धा इतकं श्रीमंत आहे की जर 10-20 रुपये कमी करायला लागलो ना तर लगेच करतात ते. पण आपण जर एखाद्या ठिकाणी दुसरे काय वस्तू घ्यायला गेलो, कपडे वगैरे, त्याचे तर भाव कमी होत नाही. ह्यालाच म्हणतात शेतकऱ्याचं श्रीमंत मन. जय जवान जय किसान.